मागं गेल्या दिवसामध्ये पाहिलं आपण की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आपल्या अमरावती जिल्ह्यातले चार चार शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांचा एक सन्मान केला होता। तर महत्वाचं सांगायचं असं म्हणजे मी सध्या आलोय कांडलीमध्ये। कांडलीतली हे जे शाळा दिसते तुम्हाला रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथले जे मुख्याध्यापक आहेत जे तातोड सर आहेत त्यांचा सुद्धा या अमरावती जिल्ह्यातून एका म्हणजे चार व्यक्तींपैकी ते पण एक व्यक्ती असे होते की त्यांचा यामध्ये म्हणजे पुरस्कार करण्यात आला। आणि हा पुरस्कार खरोखर सन्मानाची गोष्ट असते आणि खूप मोठा पुरस्कार असते। महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारण्यात आला होता त्यांचा। तर आपण त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांची मुलाखत घेणार आहे। पण त्याआधी मी सांगतो की आपल्या म्हणजे काय महाराष्ट्रातून जवळपास 109 असे नाव होते, पण महत्वाचं अमरावती जिल्ह्यातल्या एवढ्या मोठमोठ्या शाळा लक्ष द्या, कारण की खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। कारण की छोट्या छोट्या म्हणजे हे महाविद्यालय म्हणजे काही खूप मोठं किंवा खूप मोठ्या करोडपतीचं असं काही नाही आहे। आणि अशातले जे काही चार नावं जे आहेत अमरावती जिल्ह्यातले, हे जे पंकज वरेकर सर आहेत वस्तापूरचे, जिल्हा परिषद शाळा वस्तापूर हे मेलघाट मधली शाळा आहे। त्यानंतर अनिल जुनगरे सर आहेत संगई प्राथमिक शाळा, हे अंजनगाव सुरजीतली हे शाळा आहे। त्यानंतर सविता वासनकर मॅडम चांदूर बाजार घाटलाडकी जिल्हा परिषदची शाळा आहे ह्या तिथल्या। महत्वाचं म्हणजे सध्या ज्यांची मुलाखत घ्यायसाठी आलो आपण ते विनायक तातोड सर रामकृष्ण विद्यालयातले। आता आपण आतमध्ये जाऊ, त्यांच्या शिक्षकांकडून जो मान सन्मान होत आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। त्याआधी व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला, हा व्हिडिओ पहा की याच्यात उपमुख्यमंत्रीच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे, ते तुम्ही आधी पहा। विश्वनाथराव थातोड, मुख्याध्यापक श्री रामकृष्ण विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कांडली परतवाडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। तातोडकर सर हे मुख्याध्यापक आहेत आणि 33 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे। 92 पासून विज्ञान, पर्यावरण आणि इंग्रजी विषयाचं गुणवत्तापूर्ण अध्यापन ते करत असतात। यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत बजरंग अजाबराव गावंडे, सहाय्यक शिक्षक, जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी, तालुका जिल्हा अकोला। राष्ट्रीय स्तरावर तर जवळपास सरांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम संपलेला आहे। आता आपण आलोय सरांकडे। विनायक तातोड सर आहेत रामकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत। आणि सर सगळ्यात आधी तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल। सर नेमकं मला विचारायचं हे होतं की आदर्श शिक्षक पुरस्कार मिळण्यासाठी आपले कार्य काय राहते, कोणत्या माध्यमातून मिळते? खूप चांगला प्रश्न विचारला सर। माध्यमिक शिक्षकामधून माझा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झाली। तर या पुरस्कारासाठी सर समाजामध्ये आणि शाळेमध्ये आणि त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये सुद्धा गुणवत्तेचं म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण ज्या शाळेमध्ये आहे किंवा जो शिक्षक त्या गुणवत्तेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला अशा प्रकारचा पुरस्कार मिळते, जेणेकरून त्या शाळेची गुणवत्ता त्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पुढे नेली पाहिजे। त्याचप्रमाणे त्या शाळेचे विद्यार्थी घडले पाहिजे, त्या शाळेचा गुणात्मक विकास झाला पाहिजे आणि समाजामध्ये सुद्धा त्याला सोबतच कार्य केलं पाहिजे। आणि त्या व्यतिरिक्त त्याचा बाकी जे टोटल ऑलराऊंड आहे, पर्यावरण, विज्ञान, यानंतर भाषा, सगळ्या गोष्टी आहेत, त्या ऑलराऊंड डेव्हलपमेंट ज्याची होते त्याला अशा प्रकारचा पुरस्कार मिळते, त्याचं मूल्यांकन होते आणि शेवटी त्याला पुरस्कार प्रदान होते। तर महाराष्ट्रामधून एकूण 7 लाख शिक्षक आहेत। या 7 लाख शिक्षकांमधून 109 शिक्षकांचा अशा प्रकारे दरवर्षी त्यांना हे अशा पुरस्कार दिले जाते। त्याच्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि काही आदिवासी क्षेत्रामधले असे काही शिक्षक असतात। तर हे उत्कृष्ट योगदान देणारे शिक्षक जे असतात ते अविरत कार्य करतात, त्यांना अशा प्रकारचा पुरस्कार मिळते। सर जेव्हा अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाला तर तो अनुभव कसा होता? खूप आल्हाददायक अनुभव होता सर, कारण एवढा मोठा पुरस्कार मला माझ्या लहानशा शाळेमधून मला म्हणजे मिळाला, कांडली या गावामधून। त्यामुळे मी एकदम म्हणजे हर्ष उल्हासानं मी एकदम भारावून गेलो होतो त्यावेळेस मला पुरस्कार मिळाला।
त्यावेळेस त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे साहेब सुद्धा होते, राज्यमंत्री सुद्धा होते पंकज भोयर साहेब. अगदी भारावून गेलेला प्रसंग माझ्या जीवनातला तो होता. खरोखर कशी कौतुकास्पद बाब आहे. सोबतच सर आहेत, मोने सर आहेत. कारण की बरेच वेळा रामकृष्णाचं जेव्हा नाव येते रामकृष्ण विद्यालयाचं, तर मोने सरांचं नाव बरेच वेळा घेतल्या जाते. सरांना पुरस्कार मिळाला आणि आपल्या शाळेतून आपल्या सरांना मिळाला, तर असा अनुभव, आपला अनुभव आणि आपली आत्मीयता काय होती की सर आपल्या तातोड सरांना जर कधी असा पुरस्कार मिळाला तर आपल्याला माहित आहे की शिक्षण या क्षेत्राला जे समर्पित असं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे तातोड सर आहे. त्यांनी शिक्षण, पर्यावरण, विज्ञान आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी निर्माण होईल यासाठी सतत गेल्या 33 वर्षापासून ते संघर्षरत आहेत. आणि म्हणून एक योग्य अशा व्यक्तीला, समर्पित व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल आम्ही सर्व या ठिकाणचे म्हणजे सर्व नागरिक, या गावातील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षक, या शाळेतील हे सगळे बिलकुल म्हणजे कसं की सरकारने यांची जी निवड केली आहे ती निवड एका योग्य व्यक्तीची केली आहे आणि तो अनुभव आम्ही आता घेतोय. जवळपास सरांनी कमी शब्दात खूप मोठ्या म्हणजे चांगल्या गोष्टी सांगितल्या. सर आहेत. सर, या पुरस्काराबद्दल, तातोड सरांना पुरस्कार भेटला तर आपलं मत काय म्हणते आणि कसा अनुभव वाटला आपल्याला? ज्या वेळेस आम्ही पहिल्या वेळेस ही न्यूज ऐकली त्यावेळेस इतका आनंद झाला, कारण त्यांचं कष्ट आम्ही पाहिलेलं आहे. आणि सरांचं नाव सुद्धा विनायक आहे. विनायक म्हणजे विशेष नेतृत्व करणारा एखादा नेता. सर ज्या वेळेस पासून आमच्या शाळेमध्ये आले त्यावेळेस पासून आमचं नेतृत्व अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे की शाळा सदैव समोर समोर जात आहे. प्रत्येक वेळेस आम्ही पाहिलं सरांचं, जर तुम्ही आर्थिक परिस्थिती वगैरे जर पाहिली तर गरिबीतून ते आज या पदापर्यंत पोहोचलेले आहे. आणि त्यामागं अखंड असं त्यांचं कष्ट आणि मेहनत सदैव आम्ही पाहत आलेला आहे. पहिल्या वेळेस जे ते यावेळेस आले ते इतके कामं त्यांनी आमच्या मागं लावले, आम्हाला असं वाटत होतं की सर काय विनाकारण आमच्या मागं सगळे कामं लावत आहे. पण हळूहळू आमच्या लक्षात आलं की ते जे आपल्याला एक रस्ता दाखवत आहे तो रस्ता आपल्याला सदैव प्रगतीवरच नेणार, आणि आज त्याचं फळ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. म्हणून त्यांचं आम्ही मनपूर्वक सगळ्या मनाभावातून अभिनंदन करतो की अशा शिक्षकांना खरंच राज्य शासनाने पुरस्कृत केलं, त्याबद्दल राज्य शासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो. सोबतच मॅडम आहेत. मॅडम, सरांबद्दल काय सांगाल? मी आता 2 वर्ष झाली आहे इथे जॉब करते. मी सरांचं उत्कृष्ट असं कार्य आहे आणि त्यांना खूप खूप अभिनंदन मिळाल्याबद्दल. मी प्रथम आमच्या श्री रामकृष्ण विद्यालयाचे प्राचार्य श्री विनायक तातोड सर यांना अभिनंदन करते. यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालेला आहे. सरांचं ज्यावेळेस मुख्याध्यापकाच्या कार्यासाठी ते रुजू झाले त्यावेळेस आमच्या शाळेची परिस्थिती अतिशय दयनीय होती. म्हणजे आम्ही शिक्षक जास्त दिसायचो आणि विद्यार्थी कमी दिसायचे अशी परिस्थिती होती. प्रेयरच्या वेळी 8-10 विद्यार्थी आणि 10-12 शिक्षक अशा प्रकारचं परिस्थिती होती. कोरोना नुकताच संपलेला होता आणि त्यावेळेस इथल्या उपस्थितीवर बराच परिणाम झालेला होता आणि प्रवेशांवरती पण. सरांनी 2 वर्ष सतत खूप प्रयत्न केले, त्यांनी केले आणि सोबत आमच्याकडूनही करून घेतले. आणि सगळ्यात पहिले तर शाळेची म्हणजे प्रवेश वाढवले त्यांनी आणि त्यानंतर इथे दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून ते सतत प्रयत्नरत असतात. आमच्याकडूनही ते कार्य करून घेतात आणि विद्यार्थ्यांसाठी सतत नवीन उपक्रम राबवतात आणि रोल मॉडेल आहेत ते आमच्या सगळ्यांसाठी आणि सतत कार्यरत असतात. शाळेव्यतिरिक्तही ते बाहेरही खूप काम करत राहतात. विज्ञान मंडळावर ते अध्यक्ष आहेत, मुख्याध्यापक संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि विविध उपक्रम ते सतत राबवत असतात. त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. आणि हा जो त्यांना पुरस्कार मिळालेला आहे ते त्यांच्या कार्याचा यथोचित गौरवच आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा त्यांना हार्दिक शुभेच्छा देते. जवळपास पाहला आपण तातोड सरांबद्दल उत्सुकता आणि अभिमानास्पद गोष्ट तर आहेच, आणि महत्वाचं म्हणजे जिल्ह्यातून फक्त 4 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला, त्यातले तातोड सर एक आहेत. आणि 3 नावं जे मी तुम्हाला आधीच सांगितले आहेत. खरोखर कौतुकास्पद बाब आहे आणि महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार हा मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे.